पुढच्या बातमीकडे। अयोध्येतील उद्घाटन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात येत आहेत। मंदिरात पंतप्रधानांकडून श्री रामरायाची पूजा आणि आरती केली जाणार आहे। तसंच एकनाथी रामायणाचा पाठ देखील मंदिरामध्ये मोदींकडून म्हटला जाणार आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत आणि नाशिकच्या पुरातन अशा काळाराम मंदिरामध्ये श्री काळारामाचं दर्शन मोदी घेणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून काळारामाची आरती देखील केली जाणार आहे। रामरक्षा पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात म्हणणार आहे आणि त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता काळाराम मंदिरामध्ये देखील तयारीला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळेल। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळारामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सगळ्या दौऱ्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। उद्यापासून मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्डचं वितरण देखील या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे आणि एकूणच त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी सगळ्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। रंगरंगोटी सुरू आहे आणि त्यांच्या या दौऱ्यामध्ये नाशिक मध्ये मोदी आल्यानंतर त्यांना नाशिकचं एक स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक असं दर्शन घडावं यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न जे आहे ते केले जात आहेत। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। कसा असेल मोदींचा नाशिक दौरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 11:30 वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे। तर रामकुंडावर गंगा गोदावरीचं जलपूजन आणि आरती गोदा घाटाची पाहणी मोदींकडून करण्यात येईल। नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात श्री रामरायाचं दर्शन, पूजा आणि आरती होईल। त्यानंतर काळाराम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ होणार आहे। मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानापर्यंत मोदींचा रोड शो असेल। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्यानंतर तपोवन मैदानावर मोदींची भव्य सभा पार पडेल।